नोटीस बोर्डवर रिझल्ट लागलाय. चल तू पास झाली का ते बघूया. अगं काय वेडी बिडी आहेस का? इतका एका दिवसात कसा लागेल रिझल्ट? हा, काहीतरी वेगळी नोटीस असेल. अगं बाई खरंच रिझल्ट लागलाय. आणि तसं पण बाकीच्या मुलांनी कुठे पेपर लिहिलाय. तुझ्या एकटीचा तर पेपर होता तपासायला. चल तू पटकन चल. ते सगळं ठेव. एडोस जरा बघ ना तू. हा बघतो मी. चल चल चल. काय हो, काय झालं? अशा एरझाऱ्या का घालताय? अगं गौरी अजून आली नाही ग. पेपर संपून बराच वेळ झालाय. अहो असं काय करताय? परीक्षेनंतर कामावर नसेल का गेली ती? आणि तुमची मुलगी आहे ना परीक्षेला गेलीये ना? अगं युद्धावरच गेली असंच म्हणावं लागेल. लाईटशी म्हणू नका, पुस्तकाशी म्हणू नका. किती जणांबरोबर 4 हात करावे लागलेत बिचारीला. खरं. बरं चहा घ्या, थंड होतं. आणि लेक 2चे 4 हात करून सासरी गेली ना तर तुम्ही काय कराल देव जाणे. काय गो शिवा, गौरीला स्थळ बिळ बघायला घेतल्यात की नाही? पोरीची जात म्हणजे घरच्यांचीच परीक्षा असते बाई. अगं पण ही स्वतःच परीक्षा देत बसली त्याचं काय? आज पण पेपरलाच गेली. हो का? गौरीचं काही टेन्शन म्हणा, हुशार आहे ती. पण हुशारी बाई गेली सगळी झाकोळून. हा अगं रात्रभर आमच्या घरची लाईटच गेली होते ना, अभ्यासच झाला नाही ग तिचा. आता कशी पास होणार गौरी काय माहिती. यंदा आमच्या गौरीच्या डोक्यावर अक्षदा पडणार म्हणजे पडणार. गौरी चल चल चल. मराठीत ना एक म्हण आहे, अंतरुण पाहून पाय पसरावे. ऐपत नसेल, झेपत नसेल तर कशाला जन्माला घालायची मुलं? नाही जमत ना पुढे शिकवायला, राहू दे तिला अशिक्षित. काय फरक पडतोय? स्वतःच्या मुलीसाठी अशी सवलतीची भीक मागताना लाज कशी नाही वाटत तुम्हाला? कॅन्टीन मध्ये काम करायला आलीस ना, तिथेच काम करायचं. बाहेर डोकावण्याची हिम्मत करायची नाही. बाबा, ज्या बोर्ड समोर तुमचा अपमान झालाय ना, त्या बोर्डावर एक दिवस तुमच्या गौरीचं नाव असेल. काय झालं? फेल झालो ना मी? यार मला माहित होतं. अभिमन्यू राजे शिर्के. गौरी पाचपुते. पास. थँक्यू. हे पकड ना, मी बाबांना फोटो काढून पाठवते. हा तू पाठव, मी डोसाला सांगून येते. हा हा. सर, मी पास झाले. हा म्हणजे ऑफकोर्स तुम्हाला माहितीच असेल, कारण तुम्हीच पेपर तपासले.
पण मला स्कॉलरशिप मिळाली आणि मला थँक्यू म्हणण्याची गरज नाहीये. तू जी उत्तरं लिहिलीस त्याचे फक्त मी मार्क्स दिले, पण इतकं खुश व्हायची गरज नाही. आता फक्त लेखी परीक्षा झाली आहे, अजून तोंडी परीक्षा बाकी आहे, ज्याला वायवा असं म्हणतात. आणि त्याच्यात प्रश्नांचं जितकं टेन्शन येतं तितकंच समोर प्रश्न कोण विचारणार आहे त्यांचंही टेन्शन येतं. म्हणजेच परीक्षकांचं. आणि तुला माहिती असेलच यावेळेस परीक्षक कोण आहे. म्हणजे तुम्ही वायवासाठी शुभेच्छा. अरे बापरे, म्हणजे अजून परीक्षा बाकी आहे. बाप्पा, कालचा पेपर आपण दोघांनी मिळून उत्तम सोडवला. आज पण आपल्याला तशीच बॅटिंग करावी लागणार आहे. प्लीज सांभाळून घे, प्लीज. बाप्पा, आजच्या तोंडी परीक्षेत ना आमच्या गौरीला यश द्या. हवं तर ना आपण एक डील करूयात. आजच्या वायवामध्ये जर मी पास झाले तर मी तुला खव्याचे मोदक वाहीन. हा, बरं ठीक आहे, तुला देईन आणि इतरांनाही वाटेन. ठीक आहे, आता तरी पास करशील ना प्लीज. मग डील पक्की? हे गौरी, बाप्पाशी कसली डील करतेस? हा बाबा, तुम्ही नका आमच्या दोघांच्या मध्ये पडू. ते आमच्या दोघांचं प्रायव्हेट आहे. वेडाबाई, धर घोटभर चहा घे, म्हणजे उत्तर द्यायला तुला छान तरतरी येईल. हो, चहा पिन, पण पहिले हे घ्या, मला आशीर्वाद द्या. यशवंत हो. तू पण आशीर्वाद दे ग. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत, तुला हवं ते सगळं तुला मिळव. हो ना, आता तरी मला फक्त चहा हवाय. आण चल. अगं शांतपणे पी. ऑल दी बेस्ट. थँक्यू. अरे मन्या, तू निघालास? थांबा, मी तुझ्यासाठी डबा भरून ठेवलाय, आत्ताच आले. गौरी, हा? रिक्षाने जा, गडबड करायची नाही. हा, थांब, मी तुला पैसे देतो. हा? बाबा, अगं, कालच्या उद्बोधनाचा हिशोब राहिलाय ना, नाहीतर खिशातलेच दिले असते. थांब, देतो पैसे. हा, ताई, फुल ऑन सिक्सर मारून ये. पूर्ण कॉलेजमध्ये तुझंच नाव धरायला पाहिजे. नुसतं सिक्सर नाही मारणार, सेंचुरी मारते की नाही बघतो. बाबांचा जो काही अपमान झाला ना, त्याच्यासाठी मी हे केलंच पाहिजे. सर, सर आज तोंडी परीक्षा आहे ना? हो, अभिमन्यू सर त्याचेच प्रश्न काढतात. काल गौरीनी खूप मस्त पेपर लिहिला म्हणे. मग आज वायवाचे प्रश्न, म्हणजे तोंडी परीक्षेचे प्रश्न जरा सोपे काढू. तसं नाही रे, हे बघ, सगळ्या मुलांमध्ये ती एकटी मुलगी होती जी पूर्ण पेपर लिहू शकली. हो ना? ही घटना कालच घडली आहे आणि मला अजून स्मृतिभ्रंश झालेला नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचंय की डिझर्विंग कॅन्डिडेट कोण आहे हे मी ठरवणार. हे बघ अभि,
अरे परीक्षा आहे, जीवन मरणाचा प्रश्न नाहीये. माझ्यासाठी आहे. कठीण आहे अभिमन्यू सरांचं. सरांचं कठीण नाही, त्या मुलीचं फार कठीण आहे. यावेळेस सरांनी किती कठीण पेपर काढलेत ना. नाही बरोबर आहे तुमचं, पण कुणाला तरी स्कॉलरशिप मिळायला हवी ना. आणि ही गौरी हुशार आहे, तिला स्कॉलरशिप नक्की मिळणार. सर काय बोलताय तुम्ही? किती हुशार स्टुडंटचं असं ततपप झालेलं पाहिलंय आपण अभिमन्यू सरांसमोर. त्यात हिचा कुठे निभाव लागणार आहे? हो, स्टुडंटच्या तोंडातून शब्द फुटत नाहीत. आय बेट एकाही प्रश्नाचं उत्तर तिला देता येणार नाही, हो की नाही? मलाही असंच वाटतंय. बघू. चला सर, येते. चला आपल्यालाही निघायला हवं. चला. मार्क माय वर्ड्स सर, ती कॅन्टीन गर्ल या एक्झाम मध्ये फेल होणार. चला. अरे कोणीच आलं नाहीये, मला वाटलं सगळे आलेले असतील. आपणच पहिले. काय रे, अभिमन्यू सर नाही आले अजून? नाही मॅडम, अजून नाही. अरे अगं तो प्रिन्सिपल सरांकडे गेला असेल, ते पण आहेत ना पॅनलवर. राईट. दरवाजातून कळेल. ए ह्यांचं काय इथे? काय सर्कस चालू आहे? क्लासेस नाहीत वाटतं. आहेत. गेट बॅक टू युअर क्लासेस. मी गौरीला बघून. आणि तसंही 10 मिनिटाच्या वर वायवा चालणारे कुठे? 3च तर प्रश्न आहेत. अँड आय बेट त्यातलं एकही उत्तर तिला देता येणार नाहीये. लावता पैस. ते कळलं रागिणी मॅडम, दिल्ली अभी दूर नहीं. बसा. अरे 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 गौरी बेटा, बस 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 बस. ते काय म्हणतात तुला, ते ऑल द बेस्ट आहे. छान कर, चांगलं कर. फक्त ते तुझा वायवा झाल्यावर लगेच बॅक टू कॅन्टीन फास्ट आहे. हा, ते बाहेर टाइमपास नाही करणे घे. टाइम इज मनी. इथं काम पेंडिंग असतं. अहो हो अण्णा काका, मी का टाइमपास करीन, लगेच येईन परत. अरे ते स्टाफ रूम मध्ये ऑर्डर पेंडिंग असतं आज. तुम्ही काळजी नका करू, मी अशी गेले आणि अशी आले. फक्त वायवा चांगली जायला पाहिजे. अरे गो गो फास्ट, गो फास्ट. हा हा. डोसा. ऑल द बेस्ट. ते बघ, जा लवकर. पटकन ते अभिमन्यू सर इथे येतील तुझा वायवा घ्यायला. बाय बाय. बाय बाय बाय. ऑल द बेस्ट. हा. अनु यार, जाम टेन्शन येत आहे मला. गौरी, ऑल द बेस्ट. नको टेन्शन घे. गौरी, ही शेवटची एक्झाम आहे. ही क्रॅक केलीस ना की तुला कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणार. हा, तू नको काळजी करू, तुला सगळं येतंय. हा, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. प्रश्नांचं जितकं टेन्शन येतं तितकंच समोर प्रश्न कोण विचारणार आहे त्यांचंही टेन्शन येतं. म्हणजेच परीक्षकांचं. आणि तुला माहिती असेलच यावेळेस परीक्षक कोण आहेत. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. तू काय करतेस इथे? सर वायवा स्कॉलरशिप साठीची. अच्छा, म्हणजे तू आमची वायवा घेणार आहेस?
नाही तुझं आहे तुझं पाशी, परी तुझी जागा चुकली. झालं, आल्या आल्या चुका सुरू. कॉन्फिडन्स तर पूर्ण गेला हिचा. गौरी, अगं या पॅनलिस्टच्या खुर्च्या आहेत, तुझी खुर्ची तिथे. सॉरी सॉरी सॉरी. अभिनंदन. कशासाठी? परीक्षा चांगली दिलीस त्याबद्दल. लेखी परीक्षा तुलनेने सोपी असते. प्रश्नांवरती विचार करून उत्तर लिहायला तुमच्याकडे थोडासा वेळ असतो, पण वायवाचं तसं नसतं. त्यामुळे वायवा देणं जास्त अवघड असतं. वाळू जशी आपल्या हातातून निसटून जाते अलगद, तसे हे क्षण आपल्या हातातून निसटून जातात. नियम सांगतो. एकूण 3 प्रश्न असतील. त्या 3ही प्रश्नांची योग्य उत्तरच द्यायला लागते. हे वाळूचं घड्याळ. या घड्याळातली वाळू संपली की तुझी वेळ संपली. तुझ्या मनात काही शंका, काही प्रश्न असतील तर ते आत्ताच विचार. कारण एकदा वायवा सुरू झाली की त्याच्यानंतर प्रश्न फक्त आम्ही विचारणार आणि तुला त्याची उत्तरं द्यायची. जास्तीत जास्त 10 मिनिटांचा कालावधी तुला मिळेल. कमीत कमी किती लावायचा ते तुझ्यावरती अवलंबून आहे. आणि पहिलंच उत्तर चुकलीस तर हा सगळा खेळ इथे संपेल. तुमच्यासाठी हा खेळ असेल सर. माझ्यासाठी माझ्या आणि माझ्या बाबांच्या सन्मानाची लढाई आहे आणि मला ह्यात हरून नाही चालणार. सुरू करायचं. सर, तुमची परवानगी असेल तर सुरू करू. येस प्लीज. प्रश्न पहिला. मराठी भाषेतला पहिला शिलालेख कुठे आहे? सर, मी पाणी पिऊ? त्याच्याकडे लक्ष दे. पहिला शिलालेख, पहिला शिलालेख. हा प्रश्न इतिहासातला वाटत नाहीये. पण मराठी साहित्याचा इतिहास हा विषय आहे ना मुलांना. फर्स्ट क्वेश्चनच बाउन्सर गेला वाटतं. तुला येतं या प्रश्नाचं उत्तर? जा तिकडे आणि दे जा उत्तर. हे हॅलो, मी फीस भरून आली आहे, फुकट नाही. सो आय डोंट नीड टू नो. तू इंग्लिश सोड 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 तिकडे. प्लीज